शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकर यांना आता ईडीनं समन्स पाठवलेलं आहे। खिचडी गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता त्यांची चौकशी होणार असून आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देखील त्यांना ईडीनं दिलेले आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय। तर खिचडी गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता त्यांची चौकशी होणार आहे। तर आज ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना देखील त्यांना या समन्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। तर अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिममधून आता लोकसभेचे उमेदवार असतील आणि त्यापूर्वीच त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होत चालल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल कीर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यामध्ये आता ईडीनं समन्स पाठवलेलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीनं समन्स पाठवले। या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले जात आहेत। स्वप्नील, अमोल कीर्तीकरांना ईडीनं समन्स पाठवलंय। खिचडी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये आता त्यांची चौकशी देखील होणार आहे। या बातमीच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट नेमके काय मिळत आहेत? शुभम, नक्कीच एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचं समन्स आलेलं आहे आणि आजच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं आहे। खिचडी घोटाळ्यासंबंधित त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहे। खिचडी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सुरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं, तसेच एकंदरीत किशोरी पेडणेकर माजी महापौर शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आहेत त्यांचं सुद्धा नाव आलं होतं, त्यांची सुद्धा चौकशी झाली आहे। मात्र अमोल कीर्तीकर यांचं सुद्धा नाव यामध्ये आलं होतं आणि त्यांना आता ईडीचे समन्स सुद्धा आलेलं आहे। अमोल कीर्तीकर हे संभाव्य उमेदवार आहेत ठाकरे गटाचे, त्यामुळे एकंदरीत त्यांच्या अडचणी वाढण्याची या ठिकाणी शक्यता आहे। कुठेतरी त्यांचं नाव निश्चित होत असताना एकीकडे त्यांना ईडीचं समन्स देण्यात आलं, त्यामुळे ठाकरे गटाकडून यावरती आता निशाणा साधण्यात येईल आणि जोरदार प्रत्युत्तर आहे ते या संदर्भात देण्यात येईल। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात येते का, अशा प्रकारची आता शंकेची पाल आहे ती चुकचुकायला लागलेली, त्यामुळे आता भाजप विरुद्ध ठाकरे गट असा वाद आपल्याला या ठिकाणी आता निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये पाहायला मिळेल। शुभम, स्वप्नील, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिममधून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार असतील आणि आता त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात काय सांगाल? शिवम, नक्कीच उत्तर पश्चिम मधून खरं तर ठाकरे गटाचे हे उमेदवार आहेत। अमोल कीर्तीकर शिंदे गटाचे जे नेते आहेत गजानन कीर्तीकर त्यांचे हे सुपुत्र आहेत। गजानन कीर्तीकर सुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मात्र एकूणच वडील विरुद्ध मुलगा अशा प्रकारचा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मात्र एकीकडे शिंदे गटाचे नेते आहेत गजानन कीर्तीकर, त्यांचे सुपुत्र असणारे अमोल कीर्तीकर यांच्यावरती आता कारवाई होते, त्यामुळे या कारवाईमध्ये अनेक शंका आहेत ती या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर राजकीय हेतून ही कारवाई होते का, अशा प्रकारचे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतील। मात्र कुठेतरी अमोल कीर्तीकर यांना डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत ते उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे जर त्यांच्यावरती ईडीची कारवाई होत असेल तर ठाकरे गटाकडून त्यांचं नाव आहे ते उमेदवारी आहे ती घोषित करण्यात येणार का, त्यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब हा झालेला आहे, मात्र औपचारिक आहेत ती म्हणजे घोषणा होण्याची, आता ती घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शुभम, अगदी स्वप्नील, आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जातात। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। तर अमोल कीर्तीकरांना ईडीनं आता समन्स पाठवलंय। खिचडी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये कीर्तीकरांची आता चौकशी देखील केली जाते। एकीकडे तुमच्या पक्षाकडून आता ते उत्तर पश्चिममधून लोकसभेचे उमेदवार देखील आहे, महत्त्वाची प्रतिक्रिया काय आहे? नाही, असं समन्स येणं याच्यात काही फार आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण मी याच्या आधीही म्हटले आणि पुन्हा एकदा सांगते, जो पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत उभा असेल त्याला या पोलीस केस, ईडी आणि या सगळ्या रेड, छापेमारी या सगळ्या गोष्टींना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल। अमोल भैया आमच्याकडनं निवडणुकीचे उमेदवार म्हणून म्हणजे जवळपास त्यांची नामनिश्चिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना ईडीचा समन्स येणे हे पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार घाबरल्याची खूण आहे की एखाद्याची किती भीती वाटावी की तो निवडणुकीला उभा राहिला तर मग आपलं काय, तर त्या आधीच त्याच्यापासून त्या निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठीचा हा रडीचा डाव चालू आहे। परंतु मला नाही वाटत की अमोल भैया या सगळ्या गोष्टींना भीक घालतील। सुषमाताई, कुठेतरी डॅमेज कंट्रोलचा हा सगळा प्रकार आहे का? डॅमेज कंट्रोलचा तर प्रकार आहेच आहे, कारण ज्या पद्धतीने सध्या भाजपाच्या विरोधातलं वातावरण आहे
आणि एकीकडे 45+ भाषा करणारी भाजपा, ज्यांना स्वतःच्या बलबुत्यावर अजिबात इलेक्शन जिंकणं शक्य नाहीये, म्हणून अगदी गेला बाजार त्यांना मनसेला सुद्धा सोबत घ्यावं लागतं, तरीही भीती वाटत राहते. म्हणजे अगदी जानकरांना सोबत घेतलं काय, मेटेंना अजून कोणाला सोबत घेतलं काय, अगदी. पण तरीही ज्यांना स्वतःच्या विजयाची खात्री देता येत नाहीये त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या सगळ्या आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या चुकांचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतील. मात्र मला असं वाटतं की पुन्हा एकदा आम्ही म्हणतोय की आम्ही शांत आणि संयमाने गोष्टी घेत आहोत, कारण आमचा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास अगदी. आहे. सुषमाताई, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.